तू श्री गणेश होता? श्री गणेशा माझ्या आयुष्यातली सगळ्यात वेगळी फिल्म आहे. तर अशा प्रकारचा लूक मी कधीच केला नव्हता आणि त्याच्यात अशा प्रकारचं कॅरेक्टर, कारण त्याच्या बापाने सगळं सुधारगृहात टाकलेलं आहे आणि अशा मेंटॅलिटीच्या मुलांवर कसं काम करायचं ते तिथून बघायचं. आता मी यूट्यूबवर काही व्हिडिओज बघितले, सुधारगृहातला पोरांना भेटलो आणि काही जे कॅरेक्टर्स असतात ना, त्यांना असं असतं की हे जे कॅरेक्टर्स असतात सुधारगृहातले, त्यांना थोडंसं म्हणजे त्यांनी गुन्हा केला आहे किंवा चूक केली आहे हे मान्यच नसतं. त्याच्यामुळे ते सतत अग्रेसिव्ह होत असतात आणि ते अग्रेसिव्ह होण्यात तिथे फन पण आणायचं होतं. म्हणजे असं पण नाही की अग्रेसिव्ह होतं तर कोणाला तरी मारतोय किंवा काहीतरी करतोय, तर त्याच्यात एंटरटेनमेंट कसं आणू शकतो किंवा फन कसं आणू शकतो याच्याकडे रायटर आणि मिलिंद सरांनी लक्ष दिलं, म्हणजे संजय नवगिरे आणि मिलिंद कवडे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की फिल्म फार इंटरेस्टिंग झाली आहे. म्हणजे कॅरेक्टर तर आहेच पण फिल्म पण इंटरेस्टिंग झाली. तसं काय मी ज्या प्रकारच्या फिल्म आतापर्यंत केल्या त्या सगळ्या वेगळ्या प्रकारच्या ह्युमरच्या फिल्म होत्या. आता याच्यात वेगळ्या प्रकारचं ह्युमर आहे, याच्यात थोडंसं सटल, थोडंसं लोकांना काय म्हणूया, लोकांना चिमटे काढत जोक आहे, ते मजा येईल लोकांनी मला असं वाटतं. आणि परत एकदा असं काहीतरी म्हणजे वर्षाच्या सुरुवात माझी वर्षाची सुरुवात ताजा खबरने झाली आणि हा शेवट श्री गणेशाने होता. तो आहे की लोकांना वेगळं जो प्रथमेश फळ हवा होता तो आता दिसेल लोकांना आणि लोकांना आवडेल. तुझ्या भूमिका खूप गाजलेल्या आहेत, तर तुला या भूमिकेबद्दल काय वाटतं किंवा या भूमिकेने तुला काय दिलं? खूप काही दिलं आहे. म्हणजे एकतर शशांक शेंडेंसारख्या ॲक्टरबरोबर काम करताना तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. संजय नार्वेकर सरांबरोबर काम करताना शिकायला मिळतं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अशा प्रकारची फिल्म मिलिंद कवडे आणि मी करेन असं लोकांना कधीच वाटलं नव्हतं आणि आम्ही ती केली. आणि अशा वेगळ्या अटेम्प्टमध्ये आम्ही बऱ्यापैकी सक्सेसफुल झालो असं आम्हाला वाटतं. म्हणजे आता जर फिल्म बघतो, करताना खूप त्रास झाला, करताना ट्रॅव्हल फिल्म करणं, रोड मूव्ही करणं हे फार डिफिकल्ट आहे. पण जेव्हा ते बघतो तेव्हा ती सॅटिस्फॅक्टरी एक मिळतं की चांगलं आहे, व्हिज्युअली पण चांगली दिसते, पंचेस पण वर्क होत आहे, इमोशन्स महत्त्वाचे आहेत त्याच्यात. म्हणजे बाप आणि मुलाची स्टोरी आहे तर त्याच्यात इमोशन्स खूप प्युअर आलेले आहेत. आणि शशांक सरांबरोबर काम करताना तर खूप जास्त शिकायला मिळालं, कारण त्यांच्या प्रकारची जी ॲक्टिंग आहे, ती ज्या प्रकारची ॲक्टिंग करतात त्या प्रकारची ॲक्टिंग मला करायची होती आणि मी ज्या प्रकारची ॲक्टिंग करतो त्या प्रकारची ॲक्टिंग त्यांना करायची होती. सो आम्ही एकमेकांना सपोर्ट करत हा सिनेमा केला. म्हणजे एखादी जागा जर अंडरलाईन करायची असेल तर मी सरांना सांगायचो, सर सांगायचे की ही जागा थोडीशी सटल पद्धतीने काढ, मग अजून ती जास्त चांगली आहे. सो अशा पद्धतीने एकमेकांना मदत करत आम्ही सिनेमा पूर्ण केला आणि शिकायला आता अप्रतिम, म्हणजे काय सांगू, शिकायला इतकं मिळालं. कारण एकतर एका साईडला शशांक शेंडे आणि दुसऱ्या साईडला संजय नार्वेकर, म्हणजे ते काही सीनसाठी आहेत, पण तरी जेव्हा ते आम्ही तिघं जेव्हा फ्रेममध्ये येतो तर त्या दोघांमध्ये बघण्यातच मला वाटतं माझा वेळ निघून जायचा, कारण त्यांचं वेगळा जॉनर आहे आणि ह्यांचा वेगळा जॉनर आहे. म्हणजे स्टाईल ऑफ ॲक्टिंग खूप वेगळी आहे. सो ती बघायला, ते शिकायला खूप मजा आली. आणि प्लस याच्यात मला असं वाटतं ॲक्टिंगपेक्षाही ड्रायव्हिंगची वेगळी स्किल होती आमच्यासाठी. कारण समोर कॅमेरा लागलेला असायचा 25 किलोला, त्याच्यावर सगळे त्याचे इक्विपमेंट असायचे, कोणतरी त्याच्यावर बसलेला असायचा, कपडा टाकलेला असायचा आणि आम्ही सिंगल रस्त्यावर ड्राईव्ह करायचो. सो ते ड्राईव्ह करणं, त्यात म्हणजे या फिल्ममध्ये कॉन्सन्ट्रेशन लेवल हे आमची साधारण 500% असेल. कारण तो कॅमेरा बघणं, कुठली गाडी येते का बघणं, सीनमध्ये राहणं, सीनमध्ये रिॲक्ट करणं, त्यात सीन वर्क होतोय ना, सीन चांगला झाला नाही हे आम्ही डिसाईड करायचं दोघं. कारण सर जे असायचे ते 2 गाडी पुढे असायचे आणि ते नंतर बघायचे ते. सो आम्ही 2-3 टेक ऑलरेडी हे चुकलं सर, हे करूया, हे चांगलं करूया, असं स्वतःच एकमेकांना सांगून मी टेक करत राहायचो. आणि त्याच्यात समोरची गाडी पण बघायची, समोरची झाडं पण बघायची, ती वळणं पण बघायची. तर हे सगळं करणं मला असं वाटतं आम्ही थिएटरचे असल्यामुळे कदाचित आम्हाला ते पॉसिबल झालं. जर थिएटर गेलं नसतं तर हे VFXला गेलं असतं. तुझ्या मराठी मूवी किंवा तुझ्या हिंदी मूवी ह्या नेहमीच हसत रडवतात आणि मनाला काळजाला भिडून जातात, तर या मूवीमध्ये पण तसंच बघायला मिळणार आहे. हसवत आम्ही ॲक्च्युली रडवणार आहोत आणि फार सुंदर मेसेज या सिनेमातनं सुद्धा आहे. म्हणजे श्री गणेश हे नाव का ठेवलं आम्ही, तर हे 2 जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते बघायला आपल्याला मजा येईल. म्हणजे त्यांना मजा येत नाही पण आपल्याला मजा येईल. आणि ह्या मजेशीर जर्नीमध्ये त्यांच्या आयुष्याचा श्री गणेश आहे. सो तो जो श्री गणेश आहे तो त्यांच्या आयुष्यातला श्री गणेश आहे. आणि जसं तू म्हणालीस की रडवणं काय, तर रडवणं मला असं वाटतं की बाप आणि मुलाचं जे नेहमीचं नातं असतं
की याच्यात फार सुंदर लाईन आहे की आभाळासारखा आपला बाप त्याला आईसारखी मिळते कधीच मिळत नाही, कारण बाप असतो आवाक्या बाहेर कधीच कोणाला कळत नाही. सो ते मला असं फार इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि तो कुठेतरी डोळ्यात पाणी काढणार आहे आणि लोकांना फारच भावनिक करेल. आणि मला असं वाटतं की तुमच्या जवळच्या माणसांना फॅमिलीला घेऊन जा, कारण तुम्ही जर त्यांना घेऊन गेला तर आपलं असं असतं ना की आपण कोणाला तरी सॉरी म्हणायचं राहून जातं. आपण उगाच कोणाबरोबर तरी राग धरलेला असतो, उगाच आपल्याला असं वाटत असतं की तो माझ्याबरोबर असा बोलला तर मी त्याच्याशी बोललो नाही, असं आपण सतत माणूस म्हणून हे करत असतो. तर ते सगळं तुमचं सॉल्व्ह होईल या सिनेमानंतर. त्या माणूस म्हणून तो किती मोठा आहे, आपल्याकडे किती महत्त्वाचा आहे हे या सिनेमातनं कळेल. आणि तुम्ही एक सुंदर मिठी, छान मिठी या सिनेमा संपल्यानंतर त्या माणसाला नक्की मारा. प्रत्येक अभिनेता हा एखादी मूवी किंवा एखादं प्रोजेक्ट करताना शिकत जातो, त्याचा अभिनय खूप गाढा होत जातो. तर तू जेव्हा पहिली मूवी केली होती तुझी टाइमपास, ती हिट झाली, त्या मूवी ते या मूवीपर्यंतचा प्रवास तुझा कसा होता आणि तुला या सगळ्या मूवींनी काय काय दिले जीवनात? या फिल्मने तर मला अवेअरनेस खूप वाढवला मला, कारण आणि कंट्रोल. मला असं वाटतं दोन गोष्टी मला या सिनेमातनं शिकायला मिळाल्या. कारण बऱ्याचदा काय होतं, रायटर्सने लिहून दिलेलं आपल्याकडे खूप असतं, या सिनेमातही खूप आहे, पण ते ज्या प्रकारे प्रेझेंट होते ते माझ्या शरीराला, माझ्या स्वभावाला, म्हणजे ॲक्टिंगच्या स्वभावाला पटण्यासारखं नव्हतं. कारण मी ज्या प्रकारची ॲक्टिंग करतो थोडंसं लाऊड, थोडंसं एक पैसा अप माझी ॲक्टिंग असते. सो तशी न करता ती शटल करणं, ती कंट्रोल करणं, त्यात आपलं स्थान निर्माण करणं हे फार महत्त्वाचं होतं मला. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं या दोन गोष्टी मला खूप जास्त शिकायला मिळाल्या, की स्वतःवर कंट्रोल करणं आणि संयमित अभिनय करणं हे मला या प्रोसेसमधनं, या सिनेमामधनं, स्पेशली शिवगणेशामधनं शिकायला मिळालं. आणि जेव्हा इंडस्ट्रीतले लोक असं म्हणतात की काहीतरी वेगळं आलं आहे, काहीतरी वेगळं बघायला मिळतं आहे, ग्राफ चांगला जातो आहे ट्रेलरमध्ये सुद्धा, सो ते ऐकून फार भारी वाटतं की आपण जे प्लॅन केलं होतं. कारण बऱ्याचदा आमच्यासारख्या ॲक्टर्सचा प्रॉब्लेम काय असतो, आम्ही एनर्जी खूप लावतो. तर एनर्जी लावत असताना लोकांना ती एनर्जी खूप दिसत असते की अरे मस्त एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी. पण त्या एनर्जीमध्ये कधी कधी आमचे लोक जरा लपून जातात की अरे हे नाही चांगलं तर असं होतं. पण ह्या फिल्ममध्ये तुम्हाला तसं लपवण्याचे चान्सेस नाही. तुम्हाला राग दाखवायचा तो पण संयमित राग दाखवायचा, तुम्हाला प्रेम दाखवायचं पण संयमित प्रेम दाखवायचं. तर ते करणं आणि त्या वयात करणं, म्हणजे एक मुलगा असतो जो सुधारगृहात गेलेला आहे, तो 16-17 वर्षाचा आहे, पण त्याचं नॅचरली लावड आहे, पण त्याच्यात पण तुम्हाला संयमित अभिनय करायचा हे फार डिफिकल्ट आहे. आणि फारच मला असं वाटतं कॅल्क्युलेटेड नाही आहे. आम्ही ते नॅचरल ठेवायचा प्रयत्न केला, पण त्याचं कॅल्क्युलेशन घेणं सुद्धा गरजेचं आहे, हे या सिनेमातलं निश्चित. अजूनही टाइमपासमधला दगडूचा करणार, पण खरा प्रथमेश परत कसा? नाही, मस्तीखोर आहे, कधी मस्ती करतो खूप, आणि कधी खूप शांत असतो. आणि मला असं वाटतं की स्वतःला ऑब्झर्व करतोय मी कसा आहे, मी तसा असं सांगू शकत नाही. पण मला असं वाटतं की लोक जसे आहेत आजूबाजूला ते एनर्जी मी कॅरी करतो. तर माझी एनर्जी जर थोडंसं निगेटिव्ह वातावरण असेल तर मी विचार करतो की आपण कसे पॉझिटिव्ह राहू आणि ती एनर्जी कशी पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करू. सो मला आधी खूप राग यायचा टाइमपासच्या वेळेस वगैरे, पण आता मला फारसा राग येतच नाही, तो मी कंट्रोल केलेला आहे. काही गोष्टी मी स्वतःच्या खूप कंट्रोल करतो आणि इमोशन्स खूप कंट्रोल करतो. बऱ्याचदा मला पटकन रडायला यायचं, पटकन मला रिॲक्ट करायचं एखाद्या गोष्टी, तसं मी आता करत नाही. आता लग्न पण झाल्यामुळे ते गपचूप राहणं गरजेचं असतं, तोंडाला पट्टी लावणं गरजेचं असतं. सो ते पण एक गोष्ट माझी ॲड ऑन झालेली आहे. सो असा एक मला वाटतं चेंज ओव्हर माझ्या आयुष्यात आहे. पण मस्ती करायच्या वेळी मी फुल ऑन मस्ती करतो. तुझ्या श्रीगणेश चित्रपटाकडे एखादा आहे याच्यात फारच एक बाबांचे जे माझे बिझनेस आहे ते सगळे बुडीत बिझनेस आहेत. म्हणजे त्यांना यशच कधी येत नाही. म्हणजे इमू पालनच करा किंवा त्यांनी कडकनाथच पाळलेला आहे. मग अशा सगळ्या बिझनेसला आता ते टिकल्या आयुर्वेदिक साबण काढणार आहेत, तर त्याला पण ते माझंच नाव देतात, टिकल्या. कारण माझं नाव या सिनेमात टिकल्या असं आहे. म्हणजे ते म्हणतात टिकल्या, माझं नाव सदानंद पाटील आहे, पण ते लाडाने मला टिकल्या म्हणजे त्याला ते अजिबात आवडत नाही, कारण ते लोक त्याला चिडवत पण असतात. तर त्याचा माझा एक डायलॉग आहे त्याच्यात की तुमच्या धंद्यात जसा नवनवीन ट्रेंड आला, आमच्या वारसा हक्काच्या वाटणीचा द एंड झाला. म्हणजे जसं ते नवीन बिझनेस करतात, आमची वारसा हक्काची जी जमीन आहे ती कमी होत जाते. म्हणजे 5 एकर विकली, 10 एकर विकली, मग अजून काहीतरी 2 एकर विकली. अशा सगळ्या प्रोसेसमध्ये याची जमीन कमी होत असते. आणि असे म्हणजे हा त्याच्या आयुष्यातला प्रॉब्लेम आहे, पण लोकांना करायची त्याच्यावर हसायला येऊ शकतं की या लईची मजा ती घेऊ शकतात. असे बरेच डायलॉग सिनेमामध्ये आहेत.
म्हणजे आता जसं मी बापाची एक कविता ऐकवली किंवा तो म्हणतो की तुम्ही काय हो नेहमी बुडीत दंडाला हटकून माझंच नाव देता का हो तुम्ही, तुला काही दुसरं नाव मिळत नाही. तर हे सगळं जे आहे ना ते त्याचा त्रास आहे, पण लोकांना त्याच्यावर कदाचित हसायला येऊ शकतं. काय सांगशील प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की प्लीज श्री गणेशा हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. OTTवर कधी येईल याची वाट बघू नका. आम्ही खूप मनापासून आणि मेहनतीने हा सिनेमा बनवलेला आहे. जसं लोकांना अपेक्षित होतं माझ्याकडनं वेगळा सिनेमा प्रथमेशने काहीतरी वेगळं केलं पाहिजे. सो आता मी वेगळं काहीतरी केलेलं आहे. सो प्रेक्षकांना विनंती आहे परत एकदा की प्लीज थिएटरमध्ये या, फॅमिलीसोबत या आणि खूप साऱ्या तिकीट काढून हा सिनेमा हाऊसफुल करून सुपरहिट करून टाका. तुला श्री गणेशासाठी तुला आणि तुझ्या टीमला खूप थँक्यू सो मच. थँक्यू.